नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम अनंतराव थोपटे हे काँग्रेसचा पंजा सोडून त्या पंजामध्ये कमळ हाती धरणार अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। अर्थातच संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत अशी प्राथमिक चर्चा जी आहे तशा चर्चा बातम्या समोर येऊ लागलेल्या आहेत। येत्या रविवारी संग्राम थोपटे हे आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देतील आणि मंगळवारी 22 तारखेला ते मुंबईमधलं जे भाजपचं कार्यालय आहे, मुख्यालय आहे, या मुख्यालयामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे। खरं तर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थोपटे घराणं हे फार पॉवरफुल घराणं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खास करून बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक असेल किंवा भोर वेल्हा मुळशी या विधानसभेची निवडणूक असेल, संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे भोरचे माजी आमदार होते, माजी मंत्री देखील ते राहिलेले आहेत आणि त्यांच्यानंतर 9, 14 आणि 19 या 3 टर्ममध्ये संग्राम थोपटे हे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून विजयी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या शंकर मांडेकर यांच्याकडनं संग्राम थोपटे यांना खरं तर पराभूत व्हावं लागलं। त्यानंतर संग्राम थोपटे कुठेतरी राजकीय विजनवासात गेल्यासारखं चित्र होतं, कारण ना ते माध्यमांसमोर येत होते, ना त्यांचे कोणत्या इतर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याबाबतचे काही अपडेट्स जे आहेत ते मिळत होते। मात्र काल अचानकच एक बातमी येऊन धडकली की संग्राम थोपटे काँग्रेस सोडणार, संग्राम थोपटे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार। तर संग्राम थोपटे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा नेमकी का होतीये, त्यांनी जर भाजपामध्ये प्रवेश केला तर काय होऊ शकतं, या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। प्रामुख्याने जर आपण भोर वेल्हा आणि मुळशी या विधानसभा मतदारसंघातली स्थिती पाहिली तर 1978 आणि 1999 या 2 निवडणुकांचा अपवाद वगळला तर सलग थोपटे परिवाराचंच वर्चस्व या मतदारसंघावर राहिल्याचं पाहायला मिळालं। 1972 ला अनंतराव थोपटे जे संग्राम थोपटे यांचे वडील आहेत ते भोर मतदारसंघातनं पहिल्यांदा आमदार झाले। मात्र 1978च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संपतराव जेधे यांनी त्यांना पराभूत केलं होतं। अनंतराव थोपटे यांचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला। पुढे 1978 पासून 1999 पर्यंत अनंतराव थोपटे हे आपल्याला आमदार म्हणून विजयी होताना आपल्याला पाहायला मिळाले। मात्र 1999 ला राष्ट्रवादीच्या काशीनाथ खुटवड यांनी त्यांना पराभूत केल्याचं पाहायला मिळालं। पुढे 4 ते 9 मध्ये अनंतराव थोपटे हे आमदार झाले आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 या 3 टर्ममध्ये सलग 15 वर्ष अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे हे आपल्याला आमदार म्हणून निवडून येताना आपल्याला पाहायला मिळाले। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर 2019 ला ज्यावेळी राज्यामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता तर यामध्ये संग्राम थोपटे यांना सिनियरिटी प्रमाणे आणि त्यावेळी जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये, सबंध पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे केवळ एक आमदार संग्राम थोपटे यांच्या रूपाने असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे संग्राम थोपटे यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडेल आणि आमदार संग्राम थोपटे हे नामदार संग्राम थोपटे होतील अशी साधारणतः चर्चा जी आहे ती सुरू झाली होती। मात्र संग्राम थोपटे यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली, संग्राम थोपटे काही मंत्री होऊ शकले नाही। त्यानंतरही त्यांची नाराजी आपण पाहिली, अनेकदा त्यांनी ती खदखद आपल्या मनातली व्यक्त देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर जर आपण पाहिलं तर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर संग्राम थोपटे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होतील असं बोललं जात होतं। मग त्या चर्चा सातत्याने समोर येताना आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। मात्र या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होईल, नाही आता त्या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होईल, हे दोन्ही अधिवेशन गेले, आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होईल, असं सगळं करत हे विधानसभा अध्यक्षपदाचं जे भिजत घोंगडं राहिलं त्याच्यामध्ये संग्राम थोपटे यांना अध्यक्षपदावरची संधी मिळाली नाही आणि पुढे अर्थातच एकनाथ शिंदे यांनी बंड केलं। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं। त्यानंतर अजित पवारांच्या पाठिंब्यानं
भाजप शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार आपल्याला सत्तेत आल्याचं पाहायला मिळालं. मात्र या दरम्यानच्या काळात संग्राम थोपटेंना ना मंत्रिपद मिळालं ना विधानसभा अध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2024ची निवडणूक येऊ घातली विधानसभेची आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसच्या चिन्हावर संग्राम थोपटे निवडणूक लढवत होते, तर शंकर मांडेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आपल्याला निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर शंकर मांडेकर हे शिवसेनेमध्ये होते, मात्र निवडणुकीच्या काही दिवस अगोदर मांडेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. त्यांना लागलीच तिकीट देखील मिळालं आणि ते 19,000 मतांनी संग्राम थोपटेंचा पराभव करत विजयी देखील झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला देखील मिळालं होतं. आणि या सगळ्यानंतर आता जर आपण पाहिलं तर आपण सुरुवातीला जसं म्हटलं तर राजकीय विजनवासात गेलेले संग्राम थोपटे हे आता आपली पुढची रणनीती संपूर्ण पुढचं पॉलिटिकल करिअर सेट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा पर्याय निवडतील असं बोललं जात आहे. मग संग्राम थोपटे भाजपामध्येच का जाऊ शकतात, तर याचं प्रमुख कारण आपल्याला असं सांगता येईल. संग्राम थोपटे हे राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला 80 कोटी रुपयांचं मार्जिन लोन सँक्शन झालं होतं, मार्जिन लोन मंजूर झालं होतं. मात्र थोपटेंनी अर्थातच त्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी काम केलं. प्रचारामध्ये सक्रिय जबाबदारी जी आहे ती पार पाडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि यानंतर जर आपण पाहिलं तर अर्थातच अजित पवार यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला, कारण 2 पवार आमने-सामने होते. आणि यानंतर ते मंजूर झालेलं लोन जे आहे ते थोपटेंपर्यंत पोहोचलंच नाही, ते कॅन्सल झालं अशी चर्चा जी आहे ती पुन्हा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली. अर्थात यामागचंही राजकारण आहे ते देखील समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता राजगड सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे आणि या सहकारी साखर कारखान्याला सरकारी लोन मिळावं, हे जे 80 कोटीचं लोन होतं ते मिळावं या दृष्टिकोनातूनही थोपटेंनी भाजपा प्रवेशाची चर्चा किंवा ते भाजपामध्ये प्रवेश करतील असं साधारणतः बोललं जात आहे. दुसरं कारण जर आपण पाहिलं तर भाजपा आता मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे. 132 भाजपचे आणि 5 अपक्ष किंवा मित्र पक्षांचे असे मिळून जर आपण पाहिलं तर 137 इतकं भाजपचं विधिमंडळातलं बहुमत आहे, विधानसभेतलं बहुमत आहे. त्यामुळे थोपटे जर भाजपबरोबर गेले तर विधान परिषदेच्या वर किंवा एखाद्या महामंडळावर संग्राम थोपटे यांची वर्णी लागू शकते असं साधारणतः बोललं जातं. आणि त्या अनुषंगाने थोपटेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा जी आहे ती चर्चा प्रामुख्याने आपल्याला सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता या सगळ्यामध्ये आपण टॅगलाईन आणि थंबनेलमध्ये जसं म्हटलंय थोपटे भाजपात मग फायदा राष्ट्रवादीला, असं मी का म्हणतोय तर त्याचं देखील मी एक्सप्लेनेशन आता या व्हिडिओच्या अगदी शेवटाकडे जाताना देतोय. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघ, या लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून आपण ही टॅगलाईन किंवा या अनुषंगाने चर्चा करतोय की थोपटे भाजपात गेले तर फायदा राष्ट्रवादीला. मग कसा, तर आपण जर पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा आणि मुळशी असे भोर, वेल्हा आणि खडकवासला असे साधारणतः 6 मतदारसंघ जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि 6ही मतदारसंघांमध्ये आत्ता आपण पाहिलं तर बारामतीला अजित पवार आमदार आहेत, इंदापूरला दत्तात्रय भरणे आमदार आहेत, दौंडला भाजपचे राहुल कुल आमदार आहेत, पुरंदरला शिवसेनेचे विजय शिवतारे आमदार आहेत, इकडे जर आपण पाहिलं खडकवासल्याला भीमराव तापकीर आमदार आहेत आणि अर्थातच भोरवेल्ला मुळशीला शंकर मांडेकर हे आमदार आहेत. या 6ही मतदारसंघामध्ये महायुतीचं प्राबल्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जे काही लीड महत्त्वाचं मिळत असतं या निवडणुकीमध्ये ते एक तर पुरंदर, बारामती, भोर आणि खडकवासला या 6 पैकी 4 मतदारसंघामधलं लीड ज्याला सर्वाधिक पडतो तो खरं तर बारामतीचा खासदार म्हणून निवडून येताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि अर्थातच परंपरागत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
लढवत आल्याचं पाहायला मिळाले लोकसभेला। त्यामुळे जर थोपटे भाजपामध्ये आले तर अर्थातच शंकर मांडेकर हे विद्यमान आमदार आणि संग्राम थोपटे हे माजी आमदार, दोघंही महायुतीत। त्यामुळे अर्थातच भोर वेल्हा मुळशी मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे। त्याचा फायदा हा राष्ट्रवादीचा 2029ला जो लोकसभेला उमेदवार असेल त्या उमेदवाराला होताना पाहायला मिळेल। अर्थात मतदारसंघांची पुनर्रचना देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने 2029च्या निवडणुकीच्या अगोदर आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। काही मतदारसंघांची फेररचना होणार आहे, काही मतदारसंघ नव्याने अस्तित्वात येणार आहेत। त्यामुळे या सगळ्यांनंतरचं सुद्धा हे भोर वेल्हा मुळशीचं आणि प्रामुख्याने बारामती लोकसभा मतदारसंघाचं फेररचना झाल्यानंतरचं भवितव्य काय आहे किंवा कशी फेररचना होते या सगळ्यावरही पुढच्या राजकीय गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी। म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी। 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या। प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14। संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484। फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम। साठे फाउंडेशन, नो टेन्शन।